बोलो भारत माता की जय, भारत माता की जय, वंदे मातरम, वंदे मातरम। बोलो भारत माता की जय, भारत माता की जय। आज संरक्षण भिंतीच्या या भूमिपूजनच्या समारोहासाठी उपस्थित असलेले अकरण विहार सोसायटीचे सगळे पदाधिकारी असतील, महालक्ष्मी सोसायटीचे सगळे पदाधिकारी असतील, फेडरेशनचे सगळे पदाधिकारी असतील आणि बाकी सोसायटीचे सहकारी असतील, बाकी आमचे ज्येष्ठ नागरिक असतील, आज या खऱ्या अर्थाने आपण माझ्या वाढदिवसानिमित्त सन्माननीय आमदार साहेबांनी मला या कामाची भेट दिली असं सांगता येईल। या ए आणि डीच्या मध्ये सर्व्हिस कॉरिडॉर आणि कंपाऊंड वॉलच्या मध्ये जी जागा मोकळी जागा शिल्लक आहे काही नेहमीच तिथे घाण पडलेली असते। त्या सेफ्टी पॉईंट ऑफ व्ह्यू या आमच्या डीच्या पदाधिकाऱ्यांनी आमची भुजबळकरजी असेल, प्रशांत सुर्वेजी असेल, ए म्हणून होलकरजी असेल, की भुजबळकरजी असेल, अगमारजी असेल, प्रवीण कदमजी असेल यांनी मागणी केली होती की लेखी मागणी दिली होती की आम्हाला या ठिकाणी जाळी लावून द्यावी। सन्माननीय आमदार साहेबांच्या नेतृत्वाखाली जेव्हा आम्ही सगळे काम करत असतो तर लोकांच्या हिताचे काम तातडीने व्हावे या दृष्टिकोनाने आणि लोकांच्या सोयीचे व्हावे या दृष्टीने आम्ही काम करत असतो। आमचे सन्माननीय सभागृह नेते परिजित ठाकूर साहेबांनी या कामाला मान्यता दिली आणि माझ्या वाढदिवसानिमित्त या ठिकाणी भूमिपूजन झालं। हे काम 2 दिवसाच्या आतमध्ये सुरू होणार आहे आणि या कामासाठी लागणारा निधी सन्माननीय आयुक्त महोदयांनी तातडीने देऊन या कामाचे भूमिपूजन लवकरात लवकर व्हावे या ठिकाणी आज हे सुरू झालेले आहे। त्यामुळे मी सगळ्यांचा या ठिकाणी धन्यवाद देतो। सगळे ज्येष्ठ नागरिक असतील, इकडचे जे रहिवासी असतील त्यांचाही धन्यवाद देतो की आपण सगळे या भूमिपूजनासाठी आले। मी माझ्या वाढदिवसानिमित्त या कार्यक्रमाचं भूमिपूजन झालं त्याबद्दल मी आमचे सन्माननीय आमदार प्रशांत ठाकूर साहेब असतील, आमचे सन्माननीय सभागृहाचे परिजित ठाकूर साहेब असतील, या किंवा आमचे पनवेलचे महानगरपालिकाचे कमिशनर मंगेशी चितळे साहेब असतील, यांचं सगळ्यांचा मी धन्यवाद देईल की माझ्या वाढदिवसानिमित्त असे भूमिपूजनचे कार्यक्रम, विविध विकास कामाचे कार्यक्रम आज होत आहे। असं विकास कामाचं भूमिपूजन आमच्या वाढदिवसानिमित्त सन्माननीय आमदार साहेबांच्या मुळे झाल्याबद्दल मी त्यांना धन्यवाद देतो। माझ्या सर्व नागरिकांना धन्यवाद देतो की आपल्यामुळे मला हे सगळे काम करायची संधी भेटली आणि आपल्या पुनश्चा या सगळ्या नागरिकांचा आशीर्वाद घेऊन असंच प्रेम मला भेटत राहावं अशी देवापाशी प्रार्थना करता इथे स्थापन। धन्यवाद। साहेबांना वाढदिवसाच्या शुभेच्छा। वाढदिवसाच्या निमित्तानं 15 दिवसामध्ये ए आणि डी त्या कंपाऊंडच्या तारेचे चित्राचा आज शुभारंभ झालेला आहे। आम्ही बोर केलं सोसायटीने काम तात्काळ काम करतात असंच काम सोसायटीसाठी करावं शुभेच्छा देतो। धन्यवाद। माजी नगरसेवक बावस्कर साहेब आणि खरोखर सुंदर अशा प्रकारे डीच्या तिथं रस्त्याचं काम सकाळी चालू केलेलं आहे आणि विरंगुळा केंद्रसुद्धा गार्डनचं कामसुद्धा जोरात चालू आहे। आणि महत्त्वाचं म्हणजे आज 8 वाजता आपला गेटचं म्हणजे संपूर्ण जाळी मारायचे बीपासून डीपर्यंत ते संपूर्ण जाळी काम बावस्कर साहेबांनी त्यांच्या वॉटकॉटरमधून कारण आमदार साहेबांनी त्यांना सांगितलं तुमच्या वाढदिवसानिमित्ताने तुम्ही सांगाल ते तुमची कामं करून देऊ। त्याप्रमाणे आमदार साहेबांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्ताने सुंदर अशी त्यांच्यावरती जबाबदारी आणि ती कामं सोपवली। त्याचंच आज आपण सुंदर अशा प्रकारे आपण उद्घाटन केलं आहे। तर बावस्कर साहेबांना विनंती आहे की आम्ही सर्व तुमच्या पाठीशी आहोत आणि आमच्या सर्वांचा ज्येष्ठ नागरिक डी आणि सी या चारही सोसायटीचा तुम्हाला आशीर्वाद आहे। तुम्हाला उदंड आयुष्य लाभो, तुमच्या जीवनामध्ये सातत्य आनंदी नांदो अशा प्रकारे शुभेच्छा देऊन इथं थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। आज या ठिकाणी बावस्कर साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्त आमच्या डी आणि एच्या कंपाऊंडच्या जाळीचे कामाची सुरुवात आज बावस्कर साहेबांनी केलेली आहे। आमचा बरेच दिवस साहेबांच्याकडे मागणी होती ती त्यांनी मान्य केलेली आहे आणि त्यांचं प्रत्यक्ष कामही सुरुवात केलेलं आहे। त्याबद्दल
आमच्या ए आणि डीच्या वतीनं त्यांचं हार्दिक धन्यवाद आणि त्यांचा वाढदिवसाच्या त्यांना हार्दिक शुभेच्छा देऊन माझं मी संपतो. आमच्या वतीनं आपले निलेश बाळकर वॉर्ड क्रमांक 6 त्याच्यामध्ये सातत्यानं 2017पासून आत्तापर्यंत जे आपल्या घरकुलमध्ये पूर्ण गार्डन असो गोळा केंद्र असो त्या संदर्भात ते सातत्याने आपल्या घरकुल सोसायटीमध्ये चांगल्या प्रकारे काम करत आहेत. आत्ता ए विंग ते डी विंगपर्यंत सध्याला कंपाऊंड वॉलचं काम सध्याला चालू झालेलं आहे. त्यांचा उद्या वाढदिवस आहे, पण एक आजच त्यांनी ह्या वॉल कंपाऊंडचं उद्घाटन केलेलं आहे. तरी त्यांना पुढच्या आयुष्यासाठी दीर्घ आयुष्य लागो हीच आमच्या पिढीसेतर्फे विनंती आहे.